लाडक्या बहिणींना सुरुवातीला पैसे देताना काही चुका झाल्या, आता सुधारणा सुरू, असं वक्तव्य मंत्री भरतशेठ गोगावले यांनी केले. गोगावले पुढे म्हणाले की 2 ठाकरे एकत्र आले तरी महायुतीवर काही परिणाम होणार नाही. जनता विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवते, भावनिक मुद्द्यांवर नाही. संजय राऊत यांच्या अलीकडील वक्तव्यांवरही त्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. संजय राऊत केवळ प्रसिद्धीसाठी तडकभडक बोलतो, प्रत्यक्षात त्यांच्याकडे ठोस भूमिका नाही. जनतेच्या प्रश्नांवर बोलण्याऐवजी ते वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असं मंत्री गोगावले म्हणाले. पनवेलजवळील कामोठे सेक्टर 35 मधील प्रतीक जेम्स या उच्चभ्रू सोसायटीत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी 25 तोळ्यांच्या सोन्याची चोरी झाल्यानंतर पर्ल इमारतीच्या त्याच 13व्या मजल्यावर लाल फडक्यात गुंडाळलेली पिठाच्या गोळ्यापासून बनवलेली मानवी आकाराची बाहुली आढळली. यामुळे रहिवाशात भीती आणि संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय. काहींनी हे अघोरी विधीशी संबंधित असल्याचा संशय व्यक्त केला, तर काहींनी याला भानुमतीचा खेळ म्हटलंय. विशेष म्हणजे ही बाहुली चोरी झालेल्याच मजल्यावर सापडल्याने रहिवासी अधिक चिंतेत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या एका कार चालकाला झोप लागल्याने कार थेट खालापूर टोल नाक्याच्या सुरक्षा कठड्याला धडकली. MH06BM 4942 क्रमांकाची कार पुण्याहून मुंबईकडे येत होती. कार खालापूर टोल नाक्याजवळ येत असताना चालकाला झोप लागली आणि नियंत्रण सुटलेल्या कारनं समोरील कठड्याला जोरदार धडक दिली. अपघातात कार चालक, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी आणि आजी असे 5 जण जखमी झाले. टोल नाक्यावर कार्यरत असलेला एक कर्मचारीही या अपघातात जखमी झाला. पनवेलजवळील पळसपे फाटा परिसरात आज अचानक भीषण अग्नितांडव घडला. नॅशनल टायर्स दुकानाच्या बाजूला असलेल्या रॉयल ऑटोमोबाईलमध्ये आग पसरली आणि याच परिसरात किंग्ज रेस्टो बारचेही आगीत नुकसान झालं. दत्ता स्नॅक्सजवळ असलेल्या PK वाईन शेजारी ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कठोर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. यात मोठं आर्थिक नुकसान झाल्याचं समोर आलं असून आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. चौक विभागात झालेल्या जोरदार वाऱ्याने भावंडळ येथील सुरेश कातकर यांचे झोपडीवजा घर नजरेसमोर जमीनदोस्त झाल्याने ते बेघर झालेत. दिवसभर मोलमजुरीचं काम करून घरी आलेली सुरेशची आई नातवांना घेऊन अंगणात फिरत होती. शेजारच्या घराच्या ओसरीवर आजोबा बारकू कातकरी बसले असताना जोरदार वाऱ्याने झोपडी जमीनदोस्त केली. सुदैवाने घरातील माणसे बाहेर असल्याने जीवितहानी झाली नाही, पण निवारा उडून गेला. यानंतर ग्रामपंचायत सदस्य नाना पवार यांनी नुकसानग्रस्तांना धीर दिला, तर तहसीलदार अभय चव्हाण यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे यांच्याकडून आदिवासी वाड्यांमधून दिवाळी फराळ, मुलांना फटाके आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्याबरोबर दिवाळी साजरी केली. भारतीय जनता पक्षाचे उत्तर रायगड उपाध्यक्ष सुधीर शेठ ठोंबरे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही चौक परिसरातील आदिवासी वाड्यांमधून दिवाळी फराळ, मुलांना फटाके आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून त्यांच्यासोबत दिवाळी साजरी केली. आपल्यासोबत सर्वांनी दिवाळी आनंदात साजरी करावी हा हेतू असतो. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसला पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.